सजेस्ट कराल या अनुषंगाने? हे बघा, चर्चा तर करावी लागेल, चर्चेतूनच मार्ग निघतो, विकासाच्या दृष्टीने पुढे जावं लागेल, पण शेतकऱ्याचं हित सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्या काय मागण्या असणार आहेत? हे बघा, ज्याला शेती कळते, शेतकरी कळतो, हा. त्याला ही गोष्ट नक्कीच पटेल, की जमिनीची किंमत पैशामध्ये शेतकऱ्यासाठी कधीही होऊ शकत नाही. हो. ज्या जमिनी आपल्याला जगवतात, त्याच्याबरोबर शेतकरी केवळ संपत्ती म्हणून जोडला गेलेला नसतो. ते त्याचं संबंध जीवन असतं. हो. आणि तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केला, की या महामार्गाच्या मध्ये येणाऱ्या जमिनी या अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे जर जमीन गेली, तर एक प्रकारे शेतकरी कोसळून पडतात. त्याच्यामुळे पैशाच्या किमतीमध्ये याची एक प्रकारे तुलना होऊ शकत नाही, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. मार्ग एकच आहे, जो सगळे शेतकरी सांगतायत, तो म्हणजे पर्यायी महामार्ग उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात तिथे जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे. त्यामुळे नागपूर-रत्नागिरी महामार्ग हा त्या पद्धतीने विकसित करता येईल का, हे पाहिलं पाहिजे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्या माध्यमातून चर्चेला आणायचा आहे. हा. तो म्हणजे मी अनेक राज्यांमध्ये किसान सभेच्या कामानिमित्त जातो. तिथे विकासाची दृष्टिकोन ज्या ठिकाणी आहे, हम्म. तिथे बहुतांशी वाहतूक ही रेल्वेनं होते. हा. तुम्ही महाराष्ट्राचा संबंध देशाच्या पातळीवर जो बॅकलॉग रेल्वेच्या बाबत आहे, तो एकदा काढा आणि त्याच्यावर चर्चा करा, ही माझी नम्र विनंती आहे. खरंय. खूप कमी पैशामध्ये खरं तर रेल्वे बनते. हम्म. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि औद्योगिक विकास रेल्वेतून होतो. इंग्रजांनी हे महत्व ओळखल्यामुळे सर्वात जास्त रेल्वेचे जाळे हे इंग्रजांनी रेल्वेचे टाकले. त्यांनी एक्सप्रेस हायवे केले नाही. आपण ह्या एक्सप्रेस हायवे मागे 1 किलोमीटरला 107 कोटी रुपये विलाजी आपण खर्च करायला निघालेलो आहोत आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात टोल हे आपल्याला द्यावे लागणार आहे. रेल्वेला टोल नसतात. हम्म. नसतात. स्वस्त वाहतूक असते. तुम्हाला ज्यांना विकास करायचा आहे, तो विकास हा या 107 कोटी रुपये पर किलोमीटर हा याच्यातून प्रचंड नफा कोणाला तरी मिळवायचा आहे. हम्म. परत नंतर टोलच्या पैशातून स्वतःची संपत्ती कंटिन्यू वाढवायची आहे आणि यासाठी हे एक्सप्रेस हायवे आहे का? असा प्रश्न ठीक आहे. तुमच्या आमच्यासारख्या लोकांना ठीक येतो आहे, तुमचे आणि म्हणून आक्षेप कळले विकासाला सर. आमचा सर, विरोध नाहीये. आक्षेप कळले, पण मला सांगा, शेतकऱ्यांच्या अनुषंगानं यातून मार्ग काढण्याचा वेळ माझ्याकडे कमी आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो, काय तोडगा असू शकतो या सगळ्याबद्दल? काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून, काय अपेक्षा आहे? रत्नागिरी, नागपूर महामार्ग विकसित करा. जोरात वाहतूक करूया. परंतु शक्तीपीठच्या निमित्तानं शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करू नका. ही अत्यंत कळकळीची विनंती तुमच्या माध्यमातून आहे आणि हाच तोडगा आहे. दुसरा तोडगा याबाबत काही निघू शकणार नाही. ठीक आहे. पाटील साहेब, खरं तर मला आजही आठवतं, म्हणजे जेव्हा समृद्धी महामार्गाची चर्चा होते, महत्वाकांक्षी असा प्रकल्प तो होता आणि प्रशासनानं ठरवलं, विश्वास दिला. तिथल्या शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता की एवढे पैसे देतील आपल्याला. मला आजही आठवतं, मी ती स्टोरी केली होती की मंत्र्यांनी तिथं जाऊन ते चेक दिलेले होते आणि पुढच्या काही तासांमध्ये ते वटले सुद्धा होते. एक प्रकारचा विश्वास जो आहे व्यवस्थेने दिलेला शेतकऱ्यांच्या प्रती तो होता. तर अशा प्रकारे आज शेतकऱ्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे, जो रोष आहे, तो दूर करण्यासाठी प्रशासनाने सुद्धा तितक्याच तत्परतेनं पावलं उचलणं गरजेचं आहे का? आणि दुसरा त्यांनी मुद्दा मांडला रेल्वेचा. आपली लातूर नांदेड पण जोडली जावी अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. निश्चित ज्या पद्धतीनं समृद्धीच्या वेळेस जी तत्परता दाखवण्यात आली, प्रशासनानं, राजकारण्यांनी जी तत्परता दाखवली आणि त्यानंतर अनेक रस्त्यांसाठी जे अधिग्रहण करण्यात आलं, कुठं 2 पट पैसे देण्यात आले, कुठं 3 पट पैसे देण्यात आले. तर या पद्धतीनं न होता तुम्ही शेतकऱ्यांना द्या ना, 4 पट द्या, 5 पट पैसे द्या. निश्चित शेतकरी स्वतःहून पुढे येतील. शासनाला मला वाटतं की 4 पट 5 पट पैसे द्यायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आता एवढा 850 किलोमीटरचा महामार्ग आहे, त्याच्यामध्ये जे काही पेट्रोल पंप होणार आहेत, शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवा. तिथं जे काही टोल होणार आहेत, त्याच्यामध्ये जे काही नोकऱ्या लागलेल्या आहेत, इथं ज्यांच्या जमिनी जातील त्यांच्या मुलासाठी त्याच्यात नोकऱ्या तिथं राखीव ठेवा. तर सकारात्मक मांडणी करणारे अधिकारी इथं असणे गरजेचं आहे. राजकारण्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. भौगोलिक परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी आहे आणि मराठवाड्यातली वेगळी आहे. मराठवाडा आज आपण बघताय की हा जो आमचं जे धार्मिक स्थळ आहेत, त्या धार्मिक स्थळांना कोणी माणसं येत नाहीत का? तर लांबवर आहे. आपण शेगाव असेल, शिर्डी असेल, ही देवस्थानं बघा, आजच्या घडीला एवढं शिर्डी डेव्हलप झालेलं आहे की आजूबाजूच्या 50 किलोमीटर मध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल, लॉजेस, पंप हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. परंतु माहूर सारखं अर्वाचीन 1000-2000 वर्ष
जुनं असलेलं हे देवस्थान आज तिथं जायला अवघड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, लोकांची गर्दी नसते. 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. औंढासारखं बघा, अतिशय वास्तुशिल्प असलेलं, किंवा हॉटेल सारखं वर्ल्ड हेरिटेज साईट असलेलं, किंवा बासरला सरस्वतीचं मंदिर जिथं की पाठीपूजा केली जाते, अक्षर अभ्यासम होते, ही सगळी देवस्थानं. आणि याच्यामध्ये धार्मिक पर्यटनामध्ये एक ताकद आहे. या निमित्तानं बाहेरचे लोक आमच्याकडे येतील, या लोकांचा पैसा आमच्याकडे येईल. म्हणून तुम्हाला सांगतो की या रस्त्याबद्दल ज्या पद्धतीनं अपप्रचार झालेला आहे, त्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन अधिकारी आणि राजकारणातली माणसं ही जनतेसमोर गेली पाहिजे, शेतकऱ्यांपुढे ठीक गेली आहे. पाहिजे. मी सहमत आहे शेतकरी तुमच्या या निश्चित मदत मताशी, करतील. मी तुमच्या मताशी हो. सहमत आहे. आणि राजू शेट्टी साहेब, मला शेवटची कमेंट तुमच्याकडून घ्यायची वेळ संपलाय माझा, पण चर्चेतूनच अनेक प्रश्नांचा मार्ग निघत असतो. तुम्ही सरकारसोबत चर्चेला तयार आहात का? तुमची लढाई रस्त्यावरची आहे, पण अनेक रस्त्यावरच्या लढायांची उत्तरं हे टेबलवर येत असतात, त्याची उत्तरं टेबलवर मिळत असतात. तुम्ही टेबलवर बसायला तयार आहात का सरकारसोबत? मी गेली अनेक वर्ष चळवळीमध्ये आहे आणि अनुभवांती माझं कायमच मत राहिलेलं आहे की चर्चेतूनच मार्ग निघतो, चर्चेशिवाय मार्ग निघत नाही. रस्त्यावरच्या लढाईला काही मर्यादा असतात, पण गेली 3 वर्ष झालं या रस्त्याला आम्ही विरोध करतोय. या 3 वर्षात एकदाही सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावंच वाटलं नाही. अर्थात आम्ही मुद्द्यावर ठाम आहोतच, आम्ही एक तसोबरी मागे हटणार नाही. पण मला खात्री आहे, आम्ही जेव्हा चर्चेला बसू तेव्हा या रस्त्याचा हा जो अव्यवहार्यपणा आहे, कारण नॅशनल हायवे 6 पदरी रस्ता बांधायला 1 किलोमीटरला 51 कोटी रुपये खर्च करतं, आणि हा शक्तिपीठ महामार्ग 6 पदरी बांधायला जर 117 कोटी रुपये बांधत असेल, तर ही विसंगती गती का, हा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विचारू. पण हे सगळे जे प्रश्न आहेत, एक शेवटचा मुद्दा, गेली 6 महिने झाला आम्ही मागणी करतोय की आमच्यावर नका विश्वास ठेवू. IIT रुडकी ही जी संस्था आहे, ही रस्त्याबद्दलची जरा तज्ञ समजली जाते, त्यांच्याकडून DPR तपासून घ्या ना. तज्ञांचं तरी जरा ऐका, आमचं नका ऐकू. ठीक आहे. नाही, मी सहमत आहे तुमच्याही या मताशी, मी सहमत आहे की त्याच्यामध्ये जी DPR आहे तो नीट तपासून घेतला पाहिजे. पैशाचा अपव्यय सुद्धा झाला नाही पाहिजे, तज्ज्ञांकडून ते समोर आलं पाहिजे. पण गोपीचंदजी, तुम्हीही आणि पाटील साहेब, तुम्ही सुद्धा निश्चितपणे सरकारपर्यंत हे पोहोचवा की राजू शेट्टी साहेब एका गोष्टीसाठी सकारात्मक आहेत की टेबलवर बसल्याशिवाय, चर्चेशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीयेत, आणि सरकारने सुद्धा त्यांना, आंदोलकांना चर्चेला बोलवलं पाहिजे आणि चर्चेतूनच मार्ग यासाठी काढला पाहिजे. शेतकरी महत्त्वाचा आहे, विकासही महत्त्वाचा आहे. शेवटची कमेंट गोपीचंदजी, वेळ संपला. बघा, आता साधं गणित, कनेक्टिंग लिंक रस्ता आता तयार झाला. आपल्याला लोणावळ्यातून इकडे यायला अर्धा पाऊण तास लागायचा, आता आम्ही 5 मिनिटांमध्ये जातोय. आपलेच पैसे वाचायला आले ना. हजारो लोक, लाखो लोक पर्याय चांगला काढला की बोगद्यातून आपण झालो, त्याच्यामुळे आपली पैसे गरजेचं आहे. आणि त्यामुळे राजू शेट्टी साहेबांच्या सोबत सरकार नक्की चर्चा करेल, पण राजकीय दृष्ट्या कोणी आंदोलन करतील लोक, इतर लोक, त्या लोकांची कोण चर्चा करेल? राजू शेट्टी साहेब नक्की चांगला मार्ग काढतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या विषयामध्ये पुढे गेलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, राजकारण नाही झालं पाहिजे या मुद्द्याचं. माझा वेळ संपलाय.